कोकणाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. 400 कोटी रुपयांची सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा चेहरा-मोहरा बदलू शकणारी ही योजना नेमकी काय आहे आणि सामान्य लोकांना यातून काय फायदा होणार आहे, चला समजून घेऊया. योजना नेमकी काय आहे? महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या कोकणातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 जाहीर केली आहे. ही योजना 2026 ते 2029 या 3 वर्षांसाठी राबवली जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कोकणातील पर्यटन वाढवणे, मत्स्य व्यवसाय मजबूत करणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि कोकणाचा शाश्वत विकास घडवणे. 400 कोटी रुपयांचा मोठा विकास आराखडा या योजनेसाठी सरकारने तब्बल सिंधुदुर्गसाठी 200 कोटी रुपये आणि रत्नागिरीसाठी 200 कोटी रुपये असा एकूण 400 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होणार आहेत. पर्यटन क्षेत्राला मोठी चालना. या GR मधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यटनावर दिलेला भर. सरकार आता कोकणाला आधुनिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये मरीना डेव्हलपमेंट, वॉटर स्पोर्ट्स, बॅकवॉटर टुरिझम, कॅरावान टुरिझम, आधुनिक पर्यटन सुविधा यांचा समावेश आहे. यामुळे भविष्यात कोकणात देश-विदेशातून पर्यटक येण्याची शक्यता वाढणार आहे. स्थानिक व्यवसायांना फायदा. पर्यटन वाढलं की हॉटेल व्यवसाय, होमस्टे, रेस्टॉरंट, स्थानिक वाहन सेवा, बोटिंग, हस्तकला यांसारख्या व्यवसायांनाही मोठा फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे ही योजना फक्त मोठ्या उद्योगांसाठी नाही, तर स्थानिक लोकांच्या उत्पन्न वाढीसाठीही महत्त्वाची ठरू शकते. मच्छीमारांसाठी चांगली बातमी. GR मध्ये मासळी उतरवण केंद्र, आधुनिक फिश मार्केट, फिश सीड प्रोडक्शन सेंटर यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे मासळीची गुणवत्ता सुधारू शकते, बाजारपेठ वाढू शकते आणि मच्छीमारांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. आंबा आणि काजू उद्योगालाही प्रोत्साहन. कोकणातील प्रसिद्ध हापूस, आंबा, काजू उद्योग यांनाही या योजनेत प्रोत्साहन देण्याचा उल्लेख आहे. यामुळे भविष्यात ॲग्रो टुरिझम, प्रोसेसिंग इंडस्ट्री, एक्सपोर्ट यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. युवकांसाठी रोजगार संधी. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रोजेक्ट मॅनेजर, असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर, डेटा एंट्री ऑपरेटर अशी काही पदेही आउटसोर्सिंगद्वारे भरली जाणार आहेत. म्हणजेच या योजनेमुळे थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होऊ शकते. एकूणच पाहिलं तर सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 ही कोकणाच्या विकासासाठी मोठी संधी मानली जात आहे. पर्यटन, मत्स्य व्यवसाय, स्थानिक उद्योग आणि रोजगार या सर्व क्षेत्रांना चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न या GR मधून दिसून येतो. जर ही योजना योग्य पद्धतीने राबवली गेली तर येत्या काही वर्षात कोकणाचा विकास आणखी वेगाने होताना दिसू शकतो. तुमच्या मते ही योजना कोकणासाठी किती महत्त्वाची आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.